येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. भक्तीचा मळा भाविकांनी फुलला, उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. टाळ मृदुंगाचा गजर करत विठू माऊलीच्या जयघोषात आज सायंकाळी संत शिरोमणी सावता महाराज मंदिरासमोर हजारो भक्तांच्या उत्साही वातावरणात श्रीफळ हंडी सोहळा पार पडला. सायंकाळी 4 वाजल्यापासूनच श्रीफळ हंडी बांधण्याचं काम सुरू झालं. सुमारे 15 ते 20 हजार नारळ या हंडीला बांधण्यात आले. त्यानंतर संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तीपरायण बाळासाहेब देहूकर यांच्या हस्ते श्रीफळ हंडी फोडण्यात आली. श्रीफळ हंडीला देण्यात येणारे झोके, काठी मारून श्रीफळ हंडी फोडण्याचा प्रयत्न करणारे देहूकर महाराज आणि या श्रीफळ हंडीचे नारळ घेण्यासाठी तरुणांची उडालेली चित्तथरारक झुंबड असा हा सोहळा लक्षवेधी ठरला. श्रीफळ हंडी फोडल्यानंतर तोफांची सलामी देण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पंढरपूरची आषाढी वारी संपल्यानंतर पांडुरंगाची पालखी आपल्या लाडक्या भक्ताला म्हणजेच संत सावतामाळी यांच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे सोमवारी आली. काल संत शिरोमणी सावता महाराज यांची 731वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. श्रीफळ हंडी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज तसंच पंढरपूरहून आलेली पांडुरंगाची पालखी मंदिरासमोर ठेवण्यात आली होती. सोहळ्यानिमित्त सकाळपासून दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. अरणशय्या यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे स्टॉल्स तसंच दुकानं थाटण्यात आली आहेत. यंदाच्या यात्रेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जैन म्हणाले, अक्कलकोट तालुक्यातील बबलादे येथील शाळेच्या खोलीतील स्लॅबचं प्लास्टर पडल्यानं 13 विद्यार्थी, 2 शिक्षक जखमी. सर्वांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आता झेडपीच्या 2754 शाळांमधील 11605 शाळा खोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार. पत्रकार परिषदेला झेडपीचे अध्यक्ष दीपक वैद्य तसंच उपाध्यक्ष इंद्रजित पवार होते उपस्थित. आपल्याकडे 2772 शाळा आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये 11605 खोली आहे. ते सगळी खोली जे 10 वर्षपेक्षा जुनं बांधकाम आहे त्याच्या आम्ही आता स्ट्रक्चरल ऑडिट. उजनी धरणावर 14,900 कोटी रुपये खर्चून होणारा 1000 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीनं जिल्हा परिषदेसमोर केली निदर्शनं. बीड येथील विशाल मुळे यांची सोलापूरचे परिवीक्षाधीन प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून शासनानं केली नियुक्ती. स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री राजस्थानी विकास मंडळाच्या वतीनं 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सोलापुरातील बाळीवेसमध्ये रक्तदान शिबिर. सोलापूर शहरातील 19 नाले खोदकामासाठी 98 कोटींचं टेंडर घेणाऱ्या ठेकेदाराकडून आजवर झाले अवघे 17% काम. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केला 2.5 कोटी रुपयांचा दंड. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राईड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या महालक्ष्मी यात्रेची आज झाली सांगता. असंख्य भाविकांना वाटप करण्यात आला महाप्रसाद. आमदार देवेंद्र कोठेंची उपस्थिती. जंतर मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना पॅलेट गनचा वापर का करण्यात आला? गृहमंत्री अमित शहा यांनी याचं उत्तर द्यावं. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा सवाल. आपने पैलेट गन क्यों चलाई, उसका जवाब हम चाहते हैं. आपकी माफी चाहते हैं. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथं जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळून 13 चिमुकले विद्यार्थी जखमी झालेत. ही दुर्घटना नसून सरकारच्या नाकर्तेपणाचा आणि भ्रष्ट कारभाराचा जिवंत पुरावा.
आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका. शिवसेना कोणाची यावर संजय राऊत यांनी कोर्टाच्या सुनावणीवर म्हटलं की निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर होता. मराठी येत नसेल तर लायसन्स होणार रद्द. शासन निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता. कॅब किंवा ऑटो चालवताना मराठी बोलता आलं नाही तर लायसन्स रद्द होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालयामार्फत आज अहिल्यानगरमध्ये HIV एड्स जनजागृती रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा बॅनर आणि संदेश घोषणा. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची सांगलीत पत्रकार परिषद. महामार्ग रद्द करण्याची आमदार जयंत पाटलांची मागणी. 21 ऑगस्टला महामार्गाविरोधात मोर्चा काढणार. आज आषाढी अमावस्या. राज्यात आजच्या दिवशी संध्याकाळी दीपपूजन केलं जातं आणि दिव्याला सूर्य आणि अग्नीचं रूप मानून त्यांची पूजा केली जाते. मुंबईमध्ये चिरागनगर इथं झालेल्या भूस्खलनात 7 जणांचा मृत्यू. बचावकार्य आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू. मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाला 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर. रिक्षा कॅबचा परवाना रद्द करणं म्हणजे रोजीरोटी हिरवणं. माजी खासदार संजय निरुपम यांचं वक्तव्य. मराठी सक्तीवरून शिवसेनेतच मतभेद. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. सर्पदंश प्रकरणी जपतलाई आश्रमशाळेची मान्यता रद्द. संस्था चालकावर फौजदारी कारवाई आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश. जरांगे पाटलांचा गैरसमज दूर करू. मराठा आरक्षणासाठी पहिलं पाऊल एकनाथ शिंदे यांनी उचललं. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. देशभरात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम. अनेक ठिकाणी तिरंगा रॅलीचं नियोजन. 17 ऑगस्टपर्यंत अभियानाचं आयोजन. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाला सोयीची भूमिका घेणं सोपं वाटत असून त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांकडे साधं पाहिलंही नाही असा गंभीर आरोप सिब्बल यांनी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केला आहे.